सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. मागच्या भागात आपण बघितलं की लंच हे फ्रेंच माणसाला कसं म्हणजे त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित करतं ते. तर आता त्याच्या पुढचा भाग आपण बघूया की ते दुपारी काय करतात. एकदा दुपारी 4च्या सुमारास पोस्टात पत्र टाकायला गेलो होतो. हिंदुस्थानात पाठवायच्या कार्डाला आणखी किती तिकीटं लावायची हा प्रश्न त्या कार्डावर बोटांनी इथे इथे नाच रे मोरा करीत त्या कारकुनाला मी केला. त्याने त्याच्याकडून खरेदी केलेल्या पोस्टकार्डाचं वजन केलं. पाकिटाचं वजन ठीक आहे, पण कार्डाचं वजन होताना पाहून त्याच्या शेजारची पोरगी देखील चकित झाली आणि तिनं त्याच्या डोक्यावर टपली मारून मला डोळा मारला. पॅरिसच्या साऱ्या मुक्कामात आमच्या वाट्याला आलेली तेवढी एकच ईषत प्रणयलीला. एरवी सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या या समर्थाची या सरकारी सेवकाकडे एकीनंही वक्र पाहिलं नाही. मदिरेचा आणि मदिराक्षीचा आदर अन्यत्र कुठेही इतका होत नसेल. लंडनला तमसातीरी प्रणय प्रसंग पाहून माझी नजर जराशी होती, पण इथे तर सारं पॅरिस रतिरंगरंगी रंगलेले. जळी स्थळी काष्टी पाषाणी आमूरच आमूर. प्रेमाला लामूर हा शब्द आहे. तो उच्चारताना डोळे मिटायचे असतात, हात सैल सोडायचे असतात. डोळे उघडे ठेवून लामूर म्हटलं तर कदाचित 70 वर्षाच्या नवऱ्याने 65 वर्षाच्या बायकोवर 45 वर्ष संसार आणि 10 मुलं झाल्यानंतर केलेलं प्रेम असा शुष्क अर्थ होत असेल. हॉटेलात गेल्यावर आज काय पिणार हा पहिला प्रश्न आणि तुकडा पाणी हे त्याचं उत्तर नव्हे. पंखा पाणी, पेपर और माचीस ही आपली फुकटी सुरुवात, फ्रेंचांची नव्हे. दुपारच्या जेवणानंतर हा फ्रेंच माणूस रंगायला लागतो आणि मग पॅरिसची संध्याकाळ उमलते. आपल्याकडे सकाळ उगवते तशी पॅरिसला संध्याकाळ उगवते. मग मोमार्तचा पायथा, पिगाल, शांजेलिजे वगैरे भागात यौवनाला आवाहन सुरू होते. पेयागारे तुडुंब भरतात, निशागारं फुलतात. मुलं रूजची तांबडी पवनचक्की घुमायला लागते. अमेरिकन टुरिस्टांचे तांडे फोटो काढून काढून थकलेले असतात. ते ताजेतवाने होऊन पॅरिसच्या रम्य रात्रीचे भोग भोगायला जथ्या जथ्यांनी मोकाट सुटतात. नाईट क्लब्सच्या इथे शेकडो परी. लिडोसारख्या प्रचंड नाईट क्लबपासून ते नुसते तंबू उभारून त्यात नाचकाम करणाऱ्या पोरींचे उत्तान हावभाव दाखवणाऱ्या रुस्तेमे ऐश करणाऱ्या करमणुकीपर्यंत सगळ्यांची गिऱ्हाईकी दाटू लागते. बाकी फोलीस किंवा कॅसिनो किंवा लेडो यामधील नृत्य आणि इतर करमणुकीचे प्रकार पाहून नको नको मना गुंतू माया जळी म्हणण्यापेक्षा ते जाळ निर्माण करणाऱ्याविषयी आदर निर्माण होतो. नग्ननृत्य या शब्दांनी त्या नृत्याचं वर्णन करणं म्हणजे नग्न या शब्दाचा अपमान आहे. रंगभूमीवरची दृश्य पाहून प्रेक्षक थक्क होतात. खट्याळपणा खूप असतो, पण तो इतका चतुर असतो की कुठेही घृणेची भावना येत नाही. लिडोत एक कोंबडा कोंबडीचा फार्स पाहताना तर मी इतका हसलो की मला त्या फार्सच्या आठवणीनं आजही हसू येतं. 2 पुरुषांनी हा फार्स केला होता. तोंडाने केवळ शीळ वाजवल्यासारखं आवाज काढून त्या पठ्ठ्यांनी कोंबडा कोंबडीचा प्रणय, त्यांचे कलह, मत्सर, मनधरणी सारं काही दाखवलं. हा हसण्याचा भर ओसरेपर्यंत रंगभूमीवर क्षणभर अंधार झाला आणि दुसऱ्या क्षणातच चक्क प्रचंड काचेच्या मागे पोहण्याचा तलाव आला. धबधबे आले आणि 25-30 तरुण तरुणींनी पाण्यात अवगाहन लीला दाखवल्या. शरीर सौंदर्याचे असले असामान्य नमुने पाहून अश्लील अश्लील म्हणणारा माणूस हा केवळ पशु असला पाहिजे. लहान सहान नाईट क्लबातून याहून खालच्या दर्जाचे खेळ चालतात,
पण कुठेही गेलं तरी नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत विलक्षण जादू निर्माण करतात. प्रकाशयोजनेची जादू तर केवळ थक्क करते. फोलीस पाहताना रंगभूमीवर काळ्या संगमरवरात कोरलेल्या मूर्तीसारखा एक युवतींचा तांडा नाचत आला आणि पाहता पाहता प्रकाशाची अशी किमया झाली की त्या साऱ्या तरुणी सोन्याच्या मुशीतनं ओतल्यासारख्या दिसायला लागल्या. या मुलींच्या सौष्ठवात इंचाचा देखील फरक झाला तर सारे नृत्य बेलय वाटेल, अशी त्यांची शरीर साधना असते. इथे रती हे सत्य आहे आणि उपरती मिथ्या आहे. अर्थात रात्रीच्या काळोख्या बाजूला कोणत्याही शहराप्रमाणे पॅरिस हे अपवाद नाही आणि ही बाजू कोणत्याही शहरातल्या तसल्या गलिच्छ गल्ल्यांइतकीच इथेही भयाण आणि बकाल आहे. त्यातून ज्या गावात दूरदेशीच्या पाहुण्यांची दाटी अधिक, तिथे तनुविक्रयाचा बाजारही मोठा. कैरोत हेच आहे. खुद्द लंडनही याला अपवाद नाही. पिगालच्या वस्तीत थंडीच्या कडाक्यात गल्लीबोळात आडून लपून उभ्या असलेल्या चेहऱ्यांवर भडक रंगाचे रोगण लावलेल्या दडदडीत दिसणाऱ्या त्या वारयोषिता पाहून शिसारी येते. त्यांचे आवाहन भेसूर असते, पण गयाप्रयागच्या पंड्यांचे आणि अन्य क्षेत्रस्थ पुजारी बडव्यांचे आव्हानही तितकेच गलिच्छ. फार कशाला, एकदा मुंबईच्या पोलीस कोर्टात माझ्या एका वकील मित्राला भेटायला गेलो होतो. त्यावेळी माझ्या अंगावर चाल करून आलेल्या बेकार वकिलांच्या झुंडी पाहून देखील मी असाच शहारलो होतो. वकील लोक अशिलाच्या बाहीला खेचून आपल्याकडे ओढत असतील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. या मोठमोठ्या नाईट क्लब्समधले पैसे मात्र पाण्यासारखे उधळावे लागतात. अर्थात केवळ करमणुकीसाठी किंवा शॅम्पेन पिण्यासाठी ते पैसे गेले तर दुःख नव्हतं, पण इथला टिप्सचा प्रकार भयंकर आहे. सार्वजनिक मूत्रविसर्जन केंद्रात बसलेल्या सेवकाला देखील कारण नसताना दरवेळी 100 फ्रँक्स टिकवावे लागतात. आम्ही एकदा 3-4 मित्र मिळून घाऊक रीतीने अशा ठिकाणी शिरलो आणि सर्वांचे मिळून 100 फ्रँक्स टाकले, तर त्या बाईनं बाकीच्यांचे कोट ओढून सक्तीने टीप द्यायला लावली. एरवी ओव्हरकोट ठेवायला टीप, हॅट ठेवायला टीप, थिएटरात आपली सीट दाखवणाऱ्याला टीप, टॅक्सी ड्रायव्हरला टीप, हॉटेलात तर बिलाबरोबर टीपचा हिशोबही येतो. मात्र हॉटेलात आपण मागितल्याखेरीज बिल येत नाही. लँदिसिऑ सिल्यू प्ले म्हटल्यावर थाळीवर बिल नाचवीत वेटर येणार. मग त्याला विचारायचं, तू क्रॉपी? त्याने उई 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 केलं की त्या टीप देखील मोजली आहे हे ओळखायचं आणि वर रक्कम वाचायची आणि टिकवायची पण. पॅरिसमध्ये भाषेच्या अडचणींमुळे मी नाटकं फारशी पाहिली नाहीत, मात्र जी पाहिली ती मी जन्मात विसरणार नाही. पॅले द शायो हे प्रचंड नाट्यगृह आहे. सुमारे 2,500-3 हजार माणसं तिथे बसतात. माझे 1,500 फ्रँक्सचे म्हणजे जवळजवळ 15 रुपयांचे तिकीट असून मी दुसऱ्या मजल्यावर होतो. या थिएटरात मी एक लॉरेस झसिओ नावाचं ऐतिहासिक नाटक पाहिलं. त्यातल्या मुख्य नायकाचं काम करणाऱ्या माणसाचा आवाज आज देखील माझ्या कानात घुमतो. आपल्याकडच्या गणपतराव जोशांच्या आवाजाच्या ज्या कथा मी ऐकल्या होत्या त्या सर्वस्वी खऱ्या असल्या पाहिजेत याची मला खात्री पटली. मायक्रोफोन नव्हता तरीही ते प्रचंड नाट्यगृह या नटाच्या आवाजाने दुभंगून जाईल की काय असं वाटत होतं. एका उन्मत्त राजाचे काम तो करीत होता. त्याच्या गरजण्यात वादळाची शक्ती होती आणि एवढं असून कुठेही आरडाओरडा किंवा आक्रस्ताळेपणाचा अंशही नव्हता. आवाजाची जातच असामान्य. याच नाटकात एका प्रसंगात संघनृत्यवजा प्रवेशात पात्रांच्या वेशभूषेच्याच रंगाच्या सावल्या रंगभूमीवर पडत होत्या. त्यातून साऱ्या रंगमंचावर नुसत्या रंगाचे वृंदवादन चालल्याचा भास होत होता. मी डायरी ऑफ ॲन फ्रँक
ची फ्रेंच आवृत्ती देखील पॅरिसमध्येच पाहिली. ही नाझींच्या अमानुष राजवटीतली करुण कहाणी. 13-14 वर्षाच्या जीव पोरीने अज्ञातवासात आपल्या आईबापांबरोबर लपून छपून एका तळघरात राहताना ही रोजनीशी लिहिली आणि या पुस्तकाला पुढे जागतिक लोकप्रियता लाभली. मी ती डायरी इंग्रजीत वाचली होती. ॲनचं काम करणाऱ्या पोरीनं प्रेक्षकांच्या काळजाचं पाणी पाणी केलं. तिने आपल्या बापाला ओ पापा म्हणून मारलेल्या केविलवाण्या हाका माझ्या कानात अजून घुमताय. तिच्या बापाच्या अभिनयासारखा संयत अभिनय मला पुन्हा केव्हा पाहायला मिळेल कोण जाणे. या नाटकाने माझी झोप घालवली हे मात्र खरं. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.